शिवसेना कायमच आक्रमक आहे. मागील 5.5 वर्षामध्ये अशी अनेक प्रकारची आक्रमक आंदोलन पुण्यामध्ये झाली. म्हणजे मी शहर प्रमुख झालो म्हणून आक्रमक झाली का नाही, तर अगदी 2005 ला सुद्धा लोड शेडिंगचं आंदोलन पुण्यामध्ये आम्ही केलं होतं आणि त्याचाही निकाल दुसऱ्या दिवशी पुण्याचं लोड शेडिंग बंद झालं. असं आक्रमक तेव्हाही होतो, आजही आहोत आणि उद्याही असणार आहोत. किरीट सोमय्याचा तोल हा कायमच गेलेला आहे आणि खोटी कामं करत होते, तोल घसरून पडले आणि तो आमच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा दाखल केला. आमच्या 3 चिलनांना आज जामीन मिळाला. 9 एप्रिल ही तारीख पडली. लढेंगे लढते रहेंगे. लोकसभा असेल, विधानसभा असेल, अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गमचे घालून त्यांनी भाषणं दिली आहेत. अनेक आमच्याकडे फोटो उपलब्ध आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांबरोबर जेवण करताचे फोटो आहेत. आरएसएसच्या लोकांबरोबर फोटो आहेत. जेवणाच्या पार्ट्या झोडलेत ते सुद्धा आमच्याकडे फोटो आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणू शकत नाही की ते आमचे नाहीत का? आता तुम्हाला महाराजांच्या विषयीचं प्रेम कुठे गेलं? तुमची लोक रस्त्यावर का नाही उतरलीत? एक साधा निषेध सुद्धा मी तुम्ही त्यांच्या नावाचा केला नाही की जरी हा आमचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतो पण याचं वक्तव्य चुकीचंच होतं. ओबीसीचं आरक्षण थांबलं गेले, मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीये, ओबीसी नाखुश आहेत. शिवाजी महाराजांच्या विषयी अशी अवेलण्याची वक्तव्य त्यांच्याकडे होती. वातावरणाला छान छोकं लागतं तर हे निवडणुका घेतात. म्हणून आम्ही पुन्हा एकदा अजून पण निवडणुका मला वाटत नाही दिवाळीपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत होती. तारीख पे तारीख हेच चाललंय. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आपण दररोज विविध पक्षातील राजकीय नेत्यासोबत आपण नवराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये मनमोकळ्या चर्चा करत असतो. त्यांच्या मतदारसंघातील विकास कामे, त्यांचं विजन यासह अनेक विषयावर आपण चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत मनमोकळ्या चर्चा करण्यासाठी आलेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष मोरे सर. मोरे सर, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर मला सुरुवातच अशी करायची आहे की सर्व राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून महापालिका निवडणुकीची वाट बघत होतात. नेमकं कसं सुरू आहे तयारी तुमच्या पक्षातर्फे पुण्यात? खरं तर महापालिकेच्या निवडणुका ह्या 2022 मध्ये अपेक्षित होत्या सर्वच पक्षांना, पण कोरोना संपल्यानंतरही सरकार बदललं गेलं. त्यांना निवडणुका नकोच होत्या कारण ते वातावरण त्यांच्यापेक्षा फार विरोधी होतं. त्यांच्या सरकार त्यांनी फोडलं होतं. आमचे आमदार पळून नेले होते भारतीय जनता पार्टीनं. नवीन सरकार स्थापन केल्यानंतर हे वातावरण लोकांच्या मनामध्ये आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याविषयी अतिशय मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट होती. त्या लाटेचा फायदा शिवसेनेला होऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका या लांबणीवर टाकल्या गेल्या. मग ते प्रभाग रचनेच्या माध्यमातून असेल, रिझर्वेशनच्या माध्यमातून असेल, अशी अनेक कारणं देऊन या निवडणुका लांबवल्या गेल्या. अनेकांना त्यांनी कोर्टात जायला भाग पाडलं की जेणेकरून उद्धव साहेबांविषयी असलेली सहानुभूती कमी होत जावी. पण पुण्यामध्ये पोटनिवडणूक लागली आणि कसबा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार चांगल्या मताधिक्यानं या ठिकाणी निवडून आला. ते कारण झालं की नको, अजूनही वातावरण हे युतीच्या बाजूने नाहीये, महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. याचा फटका आपल्याला महानगरपालिकेच्या सत्ता, आपल्या असलेल्या सत्ता जातीलच, पण ज्या सत्ता मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय, मुंबई असेल, इतर ठाणे असेल, इतर ज्या ठिकाणी शिवसेनेच्या सत्ता आहेत, औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला सत्तेमध्ये सहभागी होता येणार नाही, आपल्याला सत्ता मिळणार नाही. म्हणून निवडणुका काही प्रकारे लांबवल्या गेल्या पाहिजेत. बरं, महापालिका जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील करणार आहात, परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुण्यामध्ये असे कोणते मोठे कामे केलेत ज्यामुळे महापालिका निवडणुकीमध्ये यश येईल? हे पहा, आमचे नगरसेवक मागच्या पंचवार्षिक मध्ये 10 नगरसेवक आमचे निवडून आले होते. युती 2 टप्प्यामध्ये तुटली. आधी विधानसभेची तुटली, नंतर महापालिकेच्या लेवलला तोडली गेली आणि त्यामुळे आम्हाला अचानक संपूर्ण पुणे शहरामध्ये अचानक सगळीकडे लढावं लागलं. युती होईल आणि त्यामध्ये आपण कारण युतीमध्ये लढणार, मग एकत्र सरकारमध्ये आलो. सरकारमध्ये पवार साहेबांनी यांना पाठिंबा दिला होता 14 मध्ये. मग त्यांना एवढे ट्रोल झाले की आम्हाला सत्तेत त्यांना सहभागी करून घ्यावं लागलं. पण सत्तेत सहभागी महाराष्ट्रामध्ये आहोत तर इथे युती होईल आणि आपण एकत्र लढायची मानसिकता आहे. त्यावेळी गिरीश बापट साहेब या पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी लक्ष घालत होते. त्यांची मानसिकता तीच होती की आपली युती होईल. पण पुन्हा एकदा काय घडलं की युती करायची नाही पुणे महानगरपालिकेची. आम्ही अचानक सगळीकडे लढलो. 10 नगरसेवक निवडून आले, पण 10 नगरसेवक आमचे पुणे महानगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या 100च्या तोडीस तोड होते. ज्या ज्या प्रकारचे भ्रष्टाचार अनेक खात्यामध्ये या भारतीय जनता पार्टीने केले
त्या प्रत्येक विषयावरचा आवाज आमच्या नगरसेवकांनी सभागृहात उचलला, रस्त्यावर आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून उचलला आवाज, सगळी त्यांची वाबडी बाहेर काढली. अनेक ठिकाणी अशी कामं केली की कामं केलेली नाहीत, पण खोटी बिलं पास करून पैसे उकळले गेले. ठेकेदाराच्या माध्यमातून महापालिका या भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधाऱ्यांनी लुटून खाल्ली. ते खोटे कमी की काय की प्रशासक नेमला गेला आणि आता तर मनमानी कारभार सरकारच्या माध्यमातून आणि इथल्या माजी नगरसेवकाच्या माध्यमातून. ही जी लूट पुणेकरांची चालू होती त्यावर प्रत्येक वेळी मी आवाज उठवला. आमच्या 10 शिलेदारांनी त्यांच्या प्रभागामध्ये जेवढी जास्त कामं जनतेच्या उपयोगी करता येईल सगळी केली. कुठलाही प्रभागामध्ये काम पेंडिंग ठेवले. जो विश्वास जनतेने आमच्या नगरसेवकावर टाकला होता, आमचा पाठपुरावा असायचा, बाबा तुझ्या भागात ही काम आहे, जनता ही कामं आमच्याकडे पक्षाच्या ऑफिसमध्ये घेऊन येतात, त्यांची कामं उरक. गटनेते असतील, इतर नगरसेवक असतील, प्रत्येकाला स्टँडिंग कमिटी आम्ही द्यायचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी योगदान देण्याचा प्रयत्न चांगला केला, लोकांपर्यंत पोहोचले. त्याच कामाच्या जीवावर आम्ही या निवडणुका लढणं अपेक्षित होतं, पण निवडणुका ह्या लांबल्या गेल्या. त्यानंतर एवढा आणखी भ्रष्टाचार या महानगरपालिकेत करून ठेवलाय, त्याच्यावर जितक्या वेळ आवाज उठवू तेवढं कमी आहे. बरं, गेल्या काही दिवसाखाली तुमच्या पक्षातील अनेक नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. वारंवार सतत आपण पाहायला गेलं तर शिंदे गटामध्ये प्रवेश होण्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. काय नेमकं पक्ष नेतृत्वामुळे पक्ष सोडत आहेत का, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? जे 5 नगरसेवक तुम्ही उल्लेख केला ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. आधी त्यांनी त्यांची चर्चा शिंदे गटामध्ये मंत्री उदयजी सामंत यांच्यासोबत केली होती. त्याचं स्टेटमेंट उदय सामंतनी स्वतः केलं की ह्या सगळ्या बैठका माझ्यासोबत झाल्या होत्या. पण ते डील एक प्रकारचं डील आहे पक्षांतर करण्याचं. ते डील शिंदेच्या पक्षांकडनं नीट बसलं नाही, पण भारतीय जनता पार्टीकडे वळाले, त्यांचं डील तिथे बसलं. म्हणजे डील अनेक प्रकारचे आहेत. निधीच्या माध्यमातून असेल, आर्थिक विषय असतील, मग स्वतःच्या बिझनेसचे असतील, काही गुन्हेगार त्रास देत असतील त्याच्या विषयाचे असतील. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडून येण्याची शक्यता किती आहे? जर आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यात आणि त्यांच्या डोक्यात ते आलं की ह्या ईव्हीएम मशीनमुळे जर आपल्यावर प्रॉब्लेम आला तर आपण घरी बसावं लागेल आपल्याला, त्यापेक्षा सत्ताधारी पक्षाकडे जाऊ. मग डील कशा प्रकारचं झालं आता त्यांनाच माहिती, सत्ताधाऱ्यांना माहिती. त्या प्रमाणामध्ये बऱ्याच चर्चेमध्ये उदय सामंत साहेबांनी सांगितलं कशा प्रकारची चर्चा झाली होती आणि तिकडे का गेले. तर ते सगळं तुमच्या कॅमेऱ्यामध्ये आहे. याला जोडून माझा एक प्रश्न आहे. तुमच्यावर देखील आरोप केला त्यांनी की पक्ष नेतृत्वामुळे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. मग ह्यांच्याकडे पक्षाची 2-2 पदं होती, त्यांनी पुढे येऊन काम करायचं होतं. जर तुम्हाला स्टँडिंग कमिटी हवी होती का माझ्याकडे तुम्ही येत होतात, तुम्हाला दिली प्रत्येकाला स्टँडिंग कमिटी 5 वर्षामध्ये दिली गेली. जर स्टँडिंग कमिटी दिली होती, आणखीन 2-2 कमिट्या होत्या त्या पण दिल्या गेल्या प्रत्येकाला, जे गेले त्या लोकांना. आणि एक वेळ तर अशी होती की एक नगरसेविकेचं 2 वर्षाचा कार्यकाळ स्टँडिंग कमिटीचा कमी करून दुसऱ्या नगरसेवकाला दिला, त्या दोघांमध्ये जुंपली आणि जाताना पुन्हा एक झाल्याने गेले. म्हणजे हे जे सत्तेचा हवस जे हव्यास होता तो पुरा करण्याकरता गेले असतील. मग तुम्ही फ्रंटला येऊन काम करायचं होतं, तुम्हाला कोणी थांबवलं होतं? तुमच्याकडे प्रत्येकाकडे 2-2 पदं होती पक्षाची. तुम्हाला निवडणुकीचा तुमचा अनुभव इतर आपल्या इच्छुकांना शेअर करावा म्हणून तुम्हाला पद दिले गेले 1 वर्षभरापूर्वी. त्या पदाच्या अनुषंगानं एकही बैठक झाली नाही, हे पक्ष नेतृत्वाला चांगलं माहिती. आंदोलन ज्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलो आणि केली, आमच्यावर केसेस झाल्या, तर हे 5 जण कुठेही नव्हते. तुम्हीच अनेक वेळा आमच्या आंदोलनं कव्हर केलेली आहेत, त्यात बघा की आमच्यावर केस आहे त्यांच्यावर आहेत का? नाही. फ्रंटला येऊन काम करायला लागतं ना, तिथे यायचं नाही आणि दुसऱ्यावर आरोप करायचे. आता ते काय आता इतिहास जमा झालं, त्याचा उपयोग काय उपयोग नाही त्या विषयावर. आता तुम्ही आज विचारणार, उद्या दुसरा मीडिया विचारणार, ते मुळात मिळणार काय त्यांना, तुम्हाला का मला? जाताना काहीतरी आरोप कोणाकडे बोट केलं पाहिजे, कुठेतरी दोष दिला पाहिजे की ज्या पदावर त्या कोणाला काम करायचं होतं ती संधी पक्षाला दिली नाही. ते ओळख होतं पक्षाने अगोदरच की यांच्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर कशा कशा बैठका झाल्या, हे वेळोवेळी आम्ही पक्षाला सांगितलं होतं. हे काय घडत चाललंय, कुठल्या कशा प्रकारच्या बैठका चालल्या, म्हणजे वरिष्ठांना माहिती होते, सगळं माहिती होतं, वेळोवेळी सांगितलेलं होतं. वरिष्ठही जाणून होते, समजावून सांगितलं होतं असं करू नका, आपल्याला आणखी आपला पक्ष मोठा करायचा. पुण्यामध्ये वातावरण खूप छान आहे. उद्धव साहेबांनी कोरोना काळात काम केलेलं, मुख्यमंत्री म्हणून लोकांना आपलेसं केलेलं, कुठल्याही कामात कुचरं नाही केली, शेतकऱ्यांना मोफत
कर्जाचं पूर्णपणे 2 लाखाचं कर्ज एका स्ट्रोक मध्ये बघतो, करतो, मान्यता घेतो. एक झटक्यात कर्जमुक्त शेतकऱ्यांना उद्धव साहेबांनी केलं इतिहासात पहिल्यांदा. ही जी उद्धव साहेबांची लोकांमधली प्रतिमा चांगली होत चालली होती ती भारतीय जनता पार्टीला बिलकुल बघवत नव्हती. एन केन प्रकारे सरकार पाडलं पाहिजे, यांची प्रतिमा आपल्याला खाली आणली पाहिजे, नाही तर आपल्या आयुष्यात परत पुन्हा महाराष्ट्रात सत्ता मिळणार नाही. म्हणून हे फोडाफोडीचं राजकारण फार मोठ्या प्रमाणात झालं. मग ते खोके 50 खोके हे सगळं तुमच्या समोर आहेच. बरं, उद्धव ठाकरे यांना सोडून अनेक मोठे बडे नेते गेलेले आहेत, परंतु आता पुण्या नव्याने शिवसेना उभारी घेण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न सुरू बघा, असतात? पुण्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कोणी असं खास गेलं नव्हतं. त्यांनी खूप प्रयत्न केले, अगदी माझ्यापासूनही केले. मी त्यांना हवा होतो. शिंदे साहेबांच्या पक्षामधला प्रत्येक मंत्र्यांवर माझे संबंध आम्ही एकत्र असताना सगळ्यांचे माझे चांगले होते, की काम वाढलं पाहिजे पुण्यात, पुण्याला न्याय द्या, तुम्ही मंत्री पुण्यात आले पाहिजेत, आम्हाला प्रभाग रचनेमध्ये आम्हाला सामावून घ्या, आम्हाला आमच्या विश्वासात घ्या, नाही तर पुन्हा भारतीय जनता पार्टीचंच प्रभाग रचनेवर प्रभुत्व राहील. आणि त्या दृष्टीने ती पावलं चालू होती. आम्हाला कळलं होतं की हे कुठेतरी चुकतंय. प्रभाग रचनेच्या मध्ये आम्हाला पुणेकरांना पुण्याच्या निवडणुकीचा विश्वासात गेला नाही. पण मी उद्धव साहेबांना वर्षा बांगल्यावर जाऊन सांगितलं, हे काहीतरी गोलमाल चाललाय, की भाजप फेवर काम चाललंय. 4चा प्रभागामध्ये भाजपला फायदा होणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याकडनं रचना होताना 4ची रचना चालू आहे. आपण मुंबईला जी 1ची आहे तशी 1ची करा किंवा 2ची करा. त्यावेळी अजितदादा आमच्यावर होते, ते सुद्धा आग्रही 1 किंवा 2ला होते. पण आमचेच काही लोक नेते प्रभाग रचना करताना भाजपला फेवर कसं होईल ही ती सुरुवात होती. ही बरोबर वेळेवर मी उद्धव साहेबांना वर्षामाला नेऊन सांगितली होती. पण साहेबच म्हणले, नाही अरे आपलीच लोक काही अजितदादाच्या विरोधामध्ये कोर्टात गेली आहेत, असं नाहीये, ते तसं आहे. म्हटलं साहेब, तुमची दिशाभूल होतीये, तुमची दिशाभूल केली जाते, असं नाहीये, काहीतरी गौडबंगाल आहे यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीला फेवर होते. नक्कीच आज उद्धव साहेबांना हे सगळं सत्तांतर झाल्यानंतर माझे शब्द नक्की आठवले असतील की मी हे वर्षा बांगल्यावर बोललो होतो. बरं, आज नुकतंच अशी माहिती समोर आली की तुम्ही कोर्टामध्ये गेला होतात किरीट सोमय्या प्रकरणी. नेमकं काय घडलं आज कोर्टामध्ये, काय प्रकरण आहे? मागच्या 2.5 वर्षापूर्वी आमची सत्ता ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये होती, माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून एक फार मोठ्या महाराष्ट्र राज्याच्या पदावर होते. त्या पदाची गरिमा फार मोठी होती. पण वारंवार किरीटजी सोमय्या यांच्याकडनं त्या मुख्यमंत्री पदाच्या बाबत अवहेलना होईल असं वक्तव्य केलं जात होतं. माननीय उद्धव साहेबांना एकेरी भाषेत बोलणं चालू होतं. अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न झाला, पण हे मोकाट सुटलेला ते म्हणतात ना, तो कोणाला आवरत नव्हता. म्हणजे मुंबईत ते कोणाला आवरेना. आता म्हणलं यांना पुण्यात येऊ द्या, आता आपण यांना व्यसन घालण्याचं काम करायचंय. त्या दृष्टीने एकदा शनिवारी सुट्टीच्या दिवशी पुण्यामध्ये किरीट सोमय्या आले. तुमचं सुट्टीच्या दिवशी पुण्यात काय काम आहे ही विचारणा केली. महापालिकेत तुम्हाला असे काय पेपर बदलायचे किंवा वाढवायचे, यासाठी आज तुम्ही सुट्टीच्या दिवशी आलात आणि तुमच्यासाठी आयुक्त बसलेत. आमचं आंदोलन बघून आयुक्त मागच्यादारांनी पळून गेले. ह्यांना वर सुद्धा जाता नाही आलं. तुम्हाला फक्त मुंबई महानगरपालिकेच्या कोविड घोटाळ्याची चौकशी करायची आहे तर पुण्यातल्याही कोविड घोटाळ्याची चौकशी करा, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी पक्ष या ठिकाणी होता. कोविड सेंटर चालू केली, त्यात घोटाळा. खिचडी असेल आणि खाण्याच्या केटरिंगचे हे असतील त्यात घोटाळे, औषधांमध्ये घोटाळे, नवीन टीम नेमण्यामध्ये घोटाळे, आपल्या जवळच्याच लोकांना सगळ्या प्रकारचे टेंडर्स मिळतील ही काळजी घेतली गेली होती. याचीही चौकशी करा या मागणीचं पत्र म्हणून आम्ही त्यांना घ्यायला गेलो होतो. त्यांनी मला उडवून लावलं. मी ठरवेन कोणाची चौकशी करायची. अरे हा कसला पक्षपाती म्हणा. तर मुंबईची चौकशी करता महापालिकेची, पुण्याची लावा ही तुम्हाला आम्ही विनंती करायला आलोय. उडवून लावला आम्हाला, आमची आगी हेटाळणी करून टाकली. मग शिवसैनिक अशी ऐकून घेणारा नाही. शिवसैनिक हा काय आक्रमक. त्या आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची जी अवहेलना त्या ठिकाणी केली, तो पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांची जो उद्रेक झाला तो त्यांनी बघितला आणि ते पायरीवरनं पडले. कसे पडले, काय पडले, तुमच्या माध्यमातून अख्ख्या जनतेने पाहिले. पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रतिक्रिया होती, हे त्यांना त्यांची पायरी शिवसेनेने पुण्यात दाखवून दिली. ही फार मोठी चर्चा झाली, फार मोठा विषय झाला. आपण आपल्या माध्यमातून फार तो विषय लावून धरला. त्यानंतर बऱ्यापैकी किरीटजी सोमय्या जागेवर आले. आवाजावरती धार बऱ्यापैकी कमी झाली की शिवसैनिक पेटून उठला तर काय करू शकतो. मग आमच्यावर खोटेनाटे आरोप. त्यांना साधं खर्चटलं पण नाही हो कुठे. 307चा गुन्हा दाखल करा, खोटं प्लास्टर घातलं, त्याच्यावर
संचेती हॉस्पिटलला आमचाच एक पदाधिकाऱ्याचा कॉन्ट्रॅक्ट तिथे आहे, लेबर कॉन्ट्रॅक्ट. त्याचा एक्सरे काढणार माणूस आमचाच होता. तेव्हा रिपोर्ट लगेच आला, केला साधा हेअर क्रॅक सुद्धा नाही, कुठं खर्चटलं नाही. पण आता एवढं बोदरेशन घेऊन जागणारा माणूस, ह्याच्यावर आरोप कर, त्याच्यावर आरोप कर, खोटं नाटक कर. खोटं करताना माणसाचा बीपी हा वाढतो, कायम वाढलेला होता, आणि ते पडल्यामुळे तो बीपी शूट झाला. एक बीपीचं नॉर्मल होण्याचं इंजेक्शन दिलं होतं, आणि हाताला कुठेतरी मुकामार होता असं ऐकलं, त्याचा पेन किलर दिलं होतं. एवढाच साधा उपचार एवढ्या मोठ्या हॉस्पिटलच्या झाला, आणि सकाळी त्यांना डिस्चार्ज झाला. पण आमच्यावर नंतर सत्तांतर झालं, आणि किरीट बाबूंनी आमच्यावर 323 म्हणजे सरकारी कामात अडथळा. तुम्ही महापालिका सुट्टी दिवशी येताय, आणि ते सरकारी कामात अडथळा आणून आमच्यावर केस टाकली. कसल्याबद्दल? कोर्टात दाखवू आम्ही त्यांना सरकारी कामात अडथळा काय असतो ते. बरं, एकंदरीत तुम्ही त्याच्यावर सत्तांतर झाल्यानंतर आणखीन 11 लोकांवर त्यांनी आमच्यावर केस दाखल. 3 महिला होत्या. पण हे किरीटजी सोमायांना माहित नाही, त्यातल्या एक आमच्या ऍडव्होकेट सारिकाताई पवार म्हणून होत्या, त्या 8.5 महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना सुद्धा समन्स पोलिसांकरवी त्यांनी पाठवायला लावलं. आलो म्हणलं स्ट्रेचरवर घेऊन त्यांना, जनतेसमोर मांडा तुमची भूमिका की गरोदर महिला 8.5 महिन्याची आहे, तिला तुरुंगात टाकायला तुम्ही निघालेले आहात. मग सरकारची भंबेरी उडाली, पोलिसांची उडाली, गया वया करून करून नको आता महिला आम्ही तुमच्या घेत नाही, एवढ्या 8 मुलांवर आपण थांबू. आता किरीट सोमायांची इच्छा 70 लोकांची होती, मग का थांबले? कारण त्या महिलांना घेतलं. समज आजही आमच्याकडे ते आहे. का महिलांची नावं तुम्ही काढली? आमच्या घ्यायचं होतं. गरोदर होता, मग आमची महिला ताई होत्या म्हणून तुम्ही घाबरलात, म्हणून आमच्या ताईंवर तुम्ही केस नाही केली. महाराष्ट्रात तुमची पुन्हा एकदा बदनामी झाली असती. म्हणून हे घाबरून पळाले पळपुटे, स्वतःच्या स्वार्थासाठी आणखी केस वाढवायचे. आमच्या 3 लोकांना त्यांनी जेलमध्ये टाकलं. त्यापैकी दुसऱ्या 3 लोकांची आमची अँटिसिपेटरी बेल घेतला. त्यांचा आज जामीन झाला. आज 2.5 वर्ष लागले त्यांना आमच्यावर चार्जशीट आरोप दाखल करायला. हे यांचं काम, कारण होत नव्हतंच काही. किरीट सोमय्याचा तोल हा कायमच गेलेला आहे, आणि खोटी कामं करत होते, तोल घसरून पडले, आणि तो आमच्यावर सरकारी कामात अडथळा म्हणून दाखल केला. आमच्या 3 चिल्ड्रांना आज जामीन मिळाला. 9 एप्रिल ही तारीख पडली. लढेंगे, लढते रहेंगे. गेल्या काही दिवसापासून ठाकरेची शिवसेना पुण्यामध्ये आक्रमक झाल्याचं दिसून येते. तुम्ही हांडा मोर्चा देखील काढला. राहुल सोलापूरचं वक्तव्य, त्याच्यावर देखील मोठं आंदोलन तुम्ही केलं. नेमकं हांडा मोर्चाचा विषय काय होता? नवराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय सांग. शिवसेना कायमच आक्रमक आहे. मागील 5.5 वर्षामध्ये अशी अनेक प्रकारची आक्रमक आंदोलन पुण्यामध्ये झाली. म्हणजे मी शहर प्रमुख झालो म्हणून आक्रमक झाली का नाही, तर अगदी 2005 ला सुद्धा लोड शेडिंगचं आंदोलन पुण्यामध्ये आम्ही केलं होतं, आणि त्याचाही निकाल दुसऱ्या दिवशी पुण्याचं लोड शेडिंग बंद झालं. असं आक्रमक तेव्हाही होतो, आजही आहोत, आणि उद्याही असणार आहोत. हंडा मोर्चा काढण्याचं कारण गुरुवार पेठेमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम, नाना पेठेमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम, भवानी पेठेमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम. म्हणून भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये आमचे गुरुवार पेठ भागातले पदाधिकारी, रुपेश पवार असेल, त्यांची इतर टीम असेल, त्या सर्वांनी मिळून निवेदन दिलं भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये की या भागामध्ये असा प्रॉब्लेम आहे पाण्याचा, लवकर निचरा पाण्याचा तो विषय मिटवा. 1 महिना झाला, काहीही तत्परता दाखवली नाही. म्हणून आमच्या त्या पदाधिकाऱ्यानं, रुपेश पवारनी, त्या अधिकाऱ्याचा उपरोधिक सत्कार करायला गेले की बाबा तुम्ही आमचा प्रॉब्लेम गेल्या महिन्यापासून हाताळताय, त्याबद्दल आम्ही तुमचा सत्कार करतो. पण पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह काय झाला नव्हता. माझा सत्कार करायला आला शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून त्या अधिकाऱ्यानं 100 नंबरला फोन करून पोलीस बोलवले. हा माझा सत्कार करतोय की तुम्ही चांगलं काम करताय. मग वाईट काय केलं म्हणलं? आम्ही सत्कार करतोय. नाही, तुम्ही असा अधिकाऱ्यांना तुम्ही आंदोलनात्मक असं करू शकत नाही असं. मला एकटा माणूस 2 माणूस आले तर आंदोलन कुठलंय? मग त्याचा अपमान वाटला त्याला की आपण काम न केल्यामुळे आपला सत्कार होतोय. पोलिसांकडे पकडायला लावलं. पोलीस स्टेशनला जाऊन दोघांना सोडून आणलं. आता यांना धडा शिकवायचा, आता थांबायचं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आंदोलनाची तयारी केली. 1 महिन्यापासून आमच्याकडे पुरावे होते, एवढे निवेदनं दिली. खराब पाणी येतंय, ड्रेनेज मिक्स पाणी येतंय, पाण्या येतच नाही, काही ठिकाणी पाण्याला प्रेशर नाही. या 3ही पेठामधले प्रॉब्लेम महिन्याभरात सॉल्व्ह होत नव्हते. म्हणून महिलांचा हंडा मोर्चा आम्ही क्षेत्रीय कार्यालयावर धडक मारली. एकही अधिकारी आमचं म्हणणं ऐकून गेले ते उपलब्ध नाही. मग महिला वैतागल्या. काय आमचे पुरुष पदाधिकारी होते, 25 हंडे आणले होते मोर्चाला. ते 25च्या 25 हंडे एका लागोपाठ त्या क्षेत्रीय कार्यालयावर उंच हवेत भिरकावून फेकले. कुठेतरी आमची दखल घेतली जावी. एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी शिवसेनेनं दाखवलं.
शिवसेना आक्रमकच असते. मग आम्ही आज आंदोलन जाहीर केलं, मग तुमचे अधिकारी आमच्या ऑफिसला येऊन कसे काय बोलले, बरं तुम्ही मोर्चा काढू नका, आजच्याच आम्ही प्रॉब्लेम तुझा सॉल्व्ह करू. आता आमचा ठरलं होतं मोर्चा काढायचा, आम्ही काढला. अधिकाऱ्यांना समोर आले नाहीत, ऑफिसला जाऊन धडक दिली, तिथे पोलीस अधिकाऱ्यांना घेऊन आले. मग तुमच्या मीडिया समोर, कॅमेरा समोर त्यांनी कबूल केलं उद्या सकाळी या भागाचा पाणी पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल, नाही झालं तर काय करायचं हे विचारून घेतलं. ते त्यांनी मीडिया समोर सगळं कबूल केलं. मग जर हंडा मोर्चा आक्रमकरित्या आणल्याशिवाय जनतेला पाणी मिळणार नसेल तर असा आक्रमक आम्ही वारंवार होऊ. मग आमचा हंडा मोर्चा झाला, हंडे हवेत भिरकवले गेले, मग लगेच पाणी कसं आलं, महिनाभर का नाही आलं. ही आक्रमकता जनतेच्या कामासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी आम्ही वापरत असतो. दुसरं आंदोलन, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराजांविषयी त्यांच्या कार्याचा गौरव वाढवण्याचं वक्तव्य झालं पाहिजे. तर या राहुल सोलापूरकर ज्याचं पोट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका करताना, त्यांच्याविषयी रेकॉर्डिंग करताना याच्यावर तुमचं पोट भरतं आणि त्या महाराजांची तुम्ही अवहेलना करताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती. एवढा मुजोरपणा, छत्रपतींचा इतिहास, आता हिंमत नाही आली कोणाची की तो महापराक्रम आग्र्यावरनं सुटका साहेब महाराजांनी कशी करून घेतली, तर लाच देऊन केली. आमचा एक पदाधिकारी म्हणाला, अरे तुझ्या आई बापाला कोणी लाच दिली होती, असा प्रश्न केला त्या आंदोलनामध्ये. ते आंदोलन गरजेचं होतं. भारतीय जनता पार्टी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन मतं मागते. या विधानसभेला एकनाथजी शिंदे साहेबांच्या पक्षानं छत्रपतीच्या नावाने मतं मागितली. पुणे महानगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन होतं. ते पुणे शहरामध्ये फ्लेक्स लागले होते, त्या फ्लेक्सवर महाराज नव्हते, नेते होते गुजरातले, केंद्रातले आणि पुण्यातले. तेव्हाही आम्ही केंद्रीय गृहमंत्री पुण्यात आले होते, त्यांची गाडी आणून जाहीर केलं. केव्हा जाहीर केलं? त्या दिवशी कर्नाटकमध्ये, ज्या ठिकाणी भाजप शासित राज्य होतं, तिथे छत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. मग त्याचा उद्रेक पुण्यात झाला. पुण्यातनं कर्नाटकला जाणाऱ्या गाड्या फोडल्या, रंगवून पाठवल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून. त्या ठिकाणी मी मीडिया समोर बोललो होतो, उद्या अमित जी शहा पुण्यात येत आहेत, पुण्यातल्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन करायला. त्याही फ्लेक्सवर महाराज नाही येत, ह्यांचेच मोठे मोठं फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा भूमिपूजन पुतळ्याचं असं म्हणून उल्लेख, फक्त एवढाच, तुमचे फोटो. म्हणलं उद्या अमित शहाची गाडी आणवणार आणि त्यांना हा जाब विचारणार वारंवार. भारतीय जनता पार्टी असतील, भारतीय जनता पार्टी केंद्राने नेमलेले राज्यपाल असतील, दुसऱ्या राज्यातले मंत्री असतील, कोश्यारी तर झालेच, अनेक केंद्रीय मंत्री असतील, अशा अनेकांनी अनेक वेळा या सत्ताधाऱ्याच्या भाजपाने महाराजांची अवहेलना केली. मी किती वेळा सहन करायचं, आता नाही म्हणलं, यांची गाडी अडवणार म्हणजे अडवणार. मग खासदारांचा फोन, आमदारांचे फोन, सभागृह नेत्यांचा फोन, महापौरांचा फोन, अरे असं काय करू नको बाबा. शिवसेनेने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. मग पुणे पोलीस आयुक्तांनी मध्यस्थी केली आणि आमची अमित जी शहाबरोबर भेट घडून आणली. तेव्हा आम्ही सांगितलं की चंद्रकांत दादा पाटलांना तुम्ही कर्नाटकात पाठवा, तिथे काय छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना कशा प्रकारे होतीये, वारंवार तुमचे मंत्री कसे बोलतायत, हा अहवाल तुम्ही चंद्रकांत पाटलांकडे द्या. त्यांची ततपप झाली चंद्रकांत दादा पाटलांची, माझा काय संबंध, हे सगळं रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे. किती वेळा सहन करायचंय. राहुल पोलाकर सोलापूरची काय भिशात, एवढं डेअरिंग येते कुठं, काय बांट्याच्या वळ्या लावतो का, दारू पिऊन बोलतो, मग का पळून गेला. माफी मागताना सुद्धा छत्रपतींचा उल्लेख एकेरी भाषेत त्यांनी केला. ही हिंमत येते कुठून? जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, त्यांचा शौर्य, त्यांची नीती, हे तुम्हाला पुसून टाकायचंय. म्हणून तुम्ही हे वारंवार असले नतद्रष्ट लोक जन्माला घालता आणि त्यांना बोलायला भाग पाडता. हा पण भारतीय जनता पार्टीचा नेता, लोकसभा असेल, विधानसभा असेल, अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गमचे घालून त्यांनी भाषणं दिली आहेत. अनेक आमच्याकडे फोटो उपलब्ध आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांबरोबर जेवण करताना फोटो आहेत, आरएसएसच्या लोकांबरोबर फोटो आहेत, जेवणाच्या पार्ट्या झोडलेत ते सुद्धा आमच्याकडे फोटो आहेत. भारतीय जनता पार्टी म्हणू शकत नाही की ते आमचे नाहीत म्हणून. का? आता तुम्हाला महाराजांच्या विषयीचं प्रेम कुठे गेलं? तुमची लोक रस्त्यावर का नाही उतरलीत? एक साधा निषेध सुद्धा मी तुम्ही त्यांच्या नावाचा केला नाही, की जरी हा आमचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतो पण याचं वक्तव्य चुकीचंच होतं. का नाही शिंदे गटाचे शिवसेने रस्त्यावर उतरले, ना भारतीय जनता पार्टी उतरली?
फक्त सत्ता उपभोगण्यासाठी मतं मिळवण्याकरता छत्रपतीचं नाव घ्यायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आवडला झाल्यावर कुठे होते पुण्यातले सगळे दोन्ही सत्ताधारी पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री? उतरा रस्त्यावर. पुढच्या निवडणूक पुढे चालली. ओबीसीचं आरक्षण थांबलं गेले, मराठ्यांना आरक्षण मिळत नाहीये, ओबीसी नाखुश आहेत. शिवाजी महाराजांच्या विषयी अशी आवेलण्याची वक्तव्य त्यांच्याकडे होती. वातावरणाला छान छोकं लागतं तर हे निवडणुका घेतात. म्हणून अनेक पुन्हा एकदा अजून पण निवडणुका मला वाटत नाही दिवाळीपर्यंत किंवा फेब्रुवारीपर्यंत होतील. तारीख पे तारीख हेच चाललंय. बरं, एक शेवटचा प्रश्न. तुमच्या आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुण्यामध्ये वाढवण्यासाठी आणि पक्षामधून कोण सोडून न जाण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असतील आणि कशी तयारी सुरू आहे? हे पहा, मागे युतीमुळे आम्हाला जागा विधानसभेच्या पुण्यात मिळाल्या नाही. नंतर आघाडी झाली, त्यावेळी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार होते त्या जागा त्यांना गेल्या. आम्हाला एकमेव जागा कोथरूडची मिळाली आणि खेड आळंदीची मिळाली. ह्या दोनच जागा पुणे जिल्ह्यामध्ये मिळाल्यामुळे खेड आळंदी आम्ही जागा जिंकली. पुण्यातली कोथरूडची जागेला आमचा पराभव झाला. पण इतर भागातले नाराज झालेले जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्यात चलबिचल सुरू झाली थोडी. त्याचा फायदा हे दोन्ही पक्ष घेऊ पाहत आहेत. ईव्हीएमच्या भीतीमुळे काही जण पळत आहेत. पण असे 4-5 नगरसेवक जे आम्हीच निवडून दिले होते, पण आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे जागेवर येतो. ज्यांनी त्यांचं काम केलं, निवडून दिलं. आता कोण यांनी आवाहन केलं की माझी आमदार अनेक येणार, हे येणार, ते येणार. पण असं अनेकांना भेटायला बोलवतात, हे भेटतात, मग ते फोटो व्हायरल करायचे, हे आमच्याकडे येणार. पण त्यांना तुम्ही विचाराल तेव्हा त्यांना भेटून आलो, आमची वैयक्तिक काम आहेत, हे सत्ताधारी आहेत, त्या खात्याचे मंत्री आहेत, त्या ठिकाणी आम्हाला पूर्वी ज्या आमदारांनी त्रास दिलाय ते आमच्या जागेचे प्रश्न आहेत, जे आमच्या निधीचे प्रश्न आहेत, ते आम्हाला कुठेतरी वाट मिळावी चर्चेला म्हणून आम्ही भेटलो. पण असं फार भगदाड पडलं, हा गेला, तो गेला. साधा कार्यकर्ता गेला, एक हडपसर कार्यकर्ता गेला. त्याला तुम्ही मोबाईल काढून दिला ना, त्याला लिहिता वाचता येत नाही की बाबा ज्या पक्षाच्या नेत्याने तुला इथं नेला त्याचा मोबाईल नंबर तुझ्या मोबाईल मध्ये काढून दाखव. पुण्याला भगदाड. अरे हे काय, ज्याला लिहिता वाचता येत नाही अशा माणसाने नेला पुण्याला भगदाड. जो माणूस आमच्याकडे साधा पदाधिकारी, एक छोटा पद, त्याला आम्ही दिलं होतं की बाबा तू या लोकांना तू काम कर आणि लिहिता वाचायला शिक. अजिबात नाही. त्याला शहराचा उपशहर प्रमुख ही पदवी दिली. तिकडे एक पत्र तयार करायला सांगा, वाचायला सांगा, मुलाखत घ्या त्याची उद्या. काय तर पुण्याला भगदाड, पुण्याला गळती सुरू झाली. विचार करा, जे गेले आहेत त्यांना लिहिता वाचता येतं का? मी नाव नाही घेणार कोणाचं, शोध लावा. बरं, एक छोटासा प्रश्न आहे की कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे यांनी असं म्हटलं की उद्धव ठाकरे सभेला आला नाही, त्यामुळे कुठेतरी खंत व्यक्त केली, ते शिंदे गटात जाणार अशी देखील चर्चा सुरू होती. काय सांगाल यावर? असं झालं नाहीये की उद्धव साहेब पुणे जिल्ह्यामध्ये आले आणि शहरात आले नाहीत. जिल्ह्यात फक्त 2च सीट आम्हाला मिळाल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या आम्ही जागा लढवत होतो, दिवस कमी होते, प्रत्येकाची मागणी उद्धव साहेब होते. जे महाविकास आघाडीचे, जे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, काँग्रेसचे उमेदवार असतील, त्यांना सुद्धा उद्धव साहेबांचीच सभा हवी होती. हे सगळं पुण्याची सभा ठरवतच होतो आम्ही. अगदी जागा फायनल केली होती, दिवसही फायनल करण्यात आला होता. पण ग्रामीण भागातल्या लोकांनी एवढी मोठी डिमांड उद्धव साहेबांना होती, त्या सभांना मिळणारा प्रतिसादही या ठिकाणी मोठा होता. ज्याप्रमाणे आम्ही लोकसभा जिंकलीच होती, विधानसभा जिंकू असं वाटतच होतं, असा मोठा प्रतिसाद जनतेचा या सभांना उद्धव साहेबांच्या लाभत होता. तशी सभा आम्हाला पुण्यात येण्यासाठी प्रयत्न खूप केले, पण शेड्यूल एवढं टाईट होतं साहेबांच्या सभांचं, पुण्यात सभा नाही जमली. साहेबांनी त्या बाबतीत दिलगिरी व्यक्त केली होती आमच्याविषयी सगळ्यांनी की आम्हाला मी पुण्यात नाही पोहोचू शकलो. तुम्ही लढवय्ये आहात, पुण्यात तुम्ही नाव चांगलं ठेवलंय. जी आंदोलनं मुंबईत झाली नाहीत ती तुम्ही पुण्यात करून दाखवलीत. लोकांच्या कल्याणाची, त्यांच्या कामाची, त्यांच्या प्रश्नांविषयीची आंदोलनं केली. त्यामुळे तुम्ही लोकांच्या संपर्कात आहात. तुम्ही सीट काढता ह्या मैदान मला दुमत नाही. पण संपूर्ण महाराष्ट्रातच काय घडलं, ईव्हीएमची घटना आहे, मतांची वाढ आहे, शेवटच्या तासातलं मतदान वाढलंय, मतदार यादीतले मतदान 3 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले. असे अनेक कंगोरे ह्या निवडणुकीच्या आमच्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्याविषयी कोणी सत्ताधारी बोलत नाही, काही चकार काढत नाही. बोला, कोर्टात जातोय, आता कोर्टाने सांगितलं ईव्हीएम मधलं डाटा मिटवून टाकू नका, यात सर्व काही आलं. त्यामुळे नाराज वगैरे काही नाही, सगळे जागेवर आहेत, आजही जागेवर आहेत. आमची वारंवार भेट होते, फोन होतो.
एखादा गेला कार्यकर्ता पदाधिकारी की एवढं मोठं असं मीडिया पण का चालवते मला कळत नाही. मी मीडियाला विनंती करेल की एक विचारधारा आहे, कोणा निष्ठा कमी झाली थोडीफार, पण फार मोठं काहीतरी झालंय, मोठं प्रकरण घडलंय पुण्यामध्ये, असं प्लीज खोटं नाटं दाखवू नका. जे खरं असेल तेवढं दाखवा, एवढी विनंती. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी मनमोकळी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहराध्यक्ष संजयजी मोरे. आमचे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. नमस्कार.